हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 125वी कथा आज आपण ऐकूया. ही कथा आहे मघेरा नावाच्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या श्री रामकृष्णदास बाबाजी यांची. ही कथा सांगताना लेखकांनी स्वतः ते सांगता आहेत अशा पद्धतीने सांगितलेली आहे. श्री रामकृष्णदास बाबाजी यांना ओळखणारे आणि साधारण त्यांचे शिष्य म्हणता येतील असे विश्वरूपदास बाबाजी हे आपल्या ह्या लेखकांना भेटलेले होते आणि त्या दोघांचा जो संवाद आहे तिथपासून लेखकाने ह्या कथेची सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ते आपण स्वतः ते सांगत आहोत ह्या पद्धतीनेच त्यांनी लिहिलंय आणि आपणही तसंच ऐकूया. लेखकांनी विचारलं विश्वरूप दास बाबाजींना, तुमच्या ओळखीमध्ये कोणी सिद्ध महात्मा व्रजभूमीमध्ये आजकाल आहेत का हो अजूनही? हां, असं त्यांनी उत्तर दिलं. कोण आहेत ते? आता विश्वरूपदास बाबाजी म्हणाले, कोण आहे हे जर सांगितलं तर तुम्ही म्हणणार की त्यांचं दर्शन घडवून आणा. आणि दर्शन घडवणं तर मोठं मुश्किल आहे. कारण ते सगळा वेळ भजनामध्येच लीन असतात. कोणी नवीन व्यक्ती जर त्यांच्याजवळ गेला त्यांच्या दर्शनासाठी तर शिष्टाचार म्हणून त्याच्याशी एक 5 मिनिटं तरी बोलावं लागतं आणि त्यामुळे त्यांच्या भजनामध्ये विघ्न येतं. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी की त्यांच्या दैन्य स्वभावाला सीमाच नाही आहे. ते एक मोठे सिद्ध संत आहेत आणि तरीसुद्धा ते आपल्याला अतितुच्छ आणि पतित मानतात. जर कुणी त्यांचं दर्शन करायला आला, तर ते असा विचार करतात, की हा मला महात्मा मानतोय आणि म्हणून तर माझं दर्शन घ्यायला आलाय आणि यामुळं त्यांना फार दुःख होतं, मानसिक कष्ट होतात. मग ह्याच्यावर काही उपाय नाही का त्यांचं दर्शन करण्याचा? विश्वरूपदास बाबाजी थोडा वेळ गप्प राहिले. मग त्यांनी काहीतरी विचार केला आणि ते म्हणाले, की तुम्ही एक काम करा. तुम्ही लिहिलेलं चरितसुधा नावाचं जे पुस्तक आहे, त्याची एक प्रत मला द्या. मी बाबांच्या सेवकाकडे ती देतो. तो सेवक ते पुस्तक त्यांना वाचून दाखवेल आणि ते ऐकल्यावरती म्हणजे होऊ शकतं असं, की त्यांची तुमच्यावरती कृपा होईल. कारण ज्यांचं हे चरित्र आहे, ते श्री बाबांचे परमगुरुदेव आहेत. चरितसुधा हा एक बंगाली भाषेमधला ग्रंथ आहे आणि ते श्री श्री राधा रमण चरणदास बाबाजी म्हणजेच बडे बाबाजी यांचं चरित्र आहे. ते बंगाल भाषेमध्ये आहे आणि 6 खंडांमध्ये प्रकाशित झालेलं आहे. हे श्री श्री राधा रमण चरणदास बाबा म्हणजे बडे बाबा हे श्रीधामपुरी येथे राहत होते आणि हे चरित्र अत्यंत विलक्षण आहे. ते चरित्र वाचल्यानंतर मी त्या चरित्रामुळे अतिशय प्रभावित झालो. मला ते चरित्र फार आवडलं. म्हणून मी त्याचा हिंदीमध्ये अनुवाद केला आणि ते पुस्तक छापलं आहे. तर त्याची एक प्रत मी बाबांच्यासाठी विश्वरूपदास बाबाजींच्याकडे दिली. 3 महिन्यानंतर विश्वरूपदास बाबाजी मला म्हणाले, की चरितसुधा हे तुमचं पुस्तक बाबाजींनी अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अत्यंत प्रेमाने ऐकलं आणि ऐकल्यानंतर ते फार प्रसन्न झाले. तुमच्याबद्दल सुद्धा त्यांनी 2-4 वेळेला काही चौकशी केली, तुमच्याबद्दल काही विचारलं. आता
भूमिका तयार झाली. आता मी एक दिवस कधीतरी तुम्हाला त्यांच्याजवळ नक्कीच घेऊन जाईन. हे बाबा छटीकारापासून 4-5 मैल डावीकडे गेल्यानंतर जे एक छोटंसं मघेरा नावाचं गाव आहे, तिथे राहत असत. त्यांचं नाव होतं श्री रामकृष्ण दास. पण त्यांना सगळे लोक सूरदास बाबा असंच म्हणत असत. त्याचं कारण असं होतं, की ते आंधळे होते आणि ते जन्मापासून आंधळे नव्हते. लोक असं सांगतात, की राधाकृष्णाच्या प्रेमामध्ये, त्यांच्या आठवणीमध्ये, त्यांच्या विरहामध्ये ते इतके रडले, की त्यामुळे त्यांची डोळ्यांची दृष्टिशक्ती ही गेलेली आहे. विश्वरूपदास बाबाजी एक दिवस मला त्यांच्याकडे घेऊन गेले. एक निर्जन स्थान आहे आणि तिथे एक छोटीशी कुटी आहे आणि त्या दरवाजाच्या जवळच कृशकाय असे बाबा ध्यानमग्न बसलेले होते आणि नाम जप करत होते. त्यांचं मुखारविंद अत्यंत तेजस्वी होतं. नेत्रातून प्रेमाश्रूंची धार वाहत होती. त्यांचं ते सुंदर ध्यान पाहताच माझे डोळे त्या प्रेमाचं दर्शन पाहून भरून आले. शरीरामधून एक भक्तीची लहर दौडत गेली. अंगावर रोमांच उभे राहिले. मी आणि विश्वरूप बाबा त्यांना दंडवत प्रणाम केला आणि त्यांच्या समोर वरांड्यामध्ये गुपचूप बसून राहिलो. थोड्या वेळाने विश्वरूप बाबा साधारण बाह्यज्ञानावर आले आणि थोडंसं खाकरल्यासारखा त्यांनी आवाज केला. पण अजूनही ते पूर्णपणे बाह्यज्ञानावर आलेले नव्हते. एका शून्य अवस्थेमध्येच ते निश्चेष्ट बसून राहिलेले होते. आणखीन थोडा वेळ गेला. मग बाबांनी एक मोठा श्वास घेतला. हे पाहिल्यावरती विश्वरूप बाबा उच्च स्वराने म्हणाले, "जय निताई." तेव्हा बाबांनी आवाज ओळखला आणि विचारलं, "विश्वरूप?" "हां बाबा, मी त्या कपूरजींना घेऊन आलो आहे." असं थोडंसं घाबरत एका कापऱ्या आवाजातच विश्वरूप दास बाबाजी म्हणाले. हे ऐकल्याबरोबर बाबांनी एक चित्कार केला. जसं काही त्यांच्या मर्मस्थलावरतीच काही कोणी आघात केलेला आहे. नंतर ते थों थोडा वेळ गप्प राहिले आणि मग अगदी अत्यंत दुःखी अशा स्वरामध्ये म्हणाले, "हाय, माझ्यासारख्या कीटकाचे दर्शन करण्यासाठी हे इतक्या दुरून आले? विश्वरूप, तू माझ्याबद्दल काहीतरी ह्यांना नक्कीच सांगितलेलं असणार. मी काय दर्शन करण्याला योग्य आहे? मोरीतला किडासुद्धा माझ्यापेक्षा बरा. तो निदान जसा आहे तसाच दिसतो लोकांना, तसंच दाखवतो तो. त्याला काही कपट व्यवहार करता येत नाही आणि कपट व्यवहार करून तो कुणाला धोकाही देत नाही. मी मात्र रात्रंदिवस हे भजनाचं नाटक करतोय आणि लोकांना धोका देतोय. आपल्याला स्वतःला धोका देतोय आणि ज्याचं मी भजन करतोय त्याला सुद्धा मी धोका देतोय. कुणास ठाऊक माझी गती आता काय होणार आहे?" बाबा याहूनही आणखीन काही दैन्योक्ती अशी करीत राहिले. ते बोलत होते आणि त्यांचं ते बोलणं ऐकून असं वाटत होतं, की जणू काय त्यांचं हृदय फाटून जाते. आता इतक्या मोठ्या सिद्ध संताची ती दैन्योक्ती मला सहन होईना. त्यांचं ते बोलणं ऐकून आता माझं हृदय फाटायची वेळ आलेली होती. मग त्यांच्या भावामध्ये परिवर्तन करण्यासाठी मी पटकन म्हणालो, "बाबा, श्री श्री गौरांगदास बाबाजींचा थोडासा प्रसाद मी तुमच्यासाठी आणलेला आहे." आता मात्र खरंच भावपरिवर्तन झालं. गौरांगदास बाबाजी हे फार मोठे संत आहेत. त्यांचं चरित्र आपण ऐकलंय. ते या बाबांचे ज्येष्ठ गुरुबंधू होते. बाबांच्या मनात गौरांगदास बाबाजींच्या बद्दल अपार श्रद्धा होती. त्यांनीचा प्रसाद आणलेला आहे असं ऐकल्याबरोबर ते अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांचा चेहरा खुलला आणि अत्यंत प्रेमाने त्यांनी माझ्याकडून तो प्रसाद घेतला आणि ताबडतोब तो डोक्याला लावून म्हणजे असं
हे करून माथ्याला लावून त्यांनी त्याचा एक कण ताबडतोब आपल्या तोंडामध्ये घातला. त्याच्यानंतर खूप वेळ अत्यंत प्रसन्न मुद्रेनी गौरांगदास बाबाजींचं गुणगान ते करीत राहिले. आता त्यांचा भाव खरोखरीच बदलला आणि मी प्रसाद घेऊन आलो त्यांच्यासाठी गौरांगदास बाबाजींचा आणि त्यांची पवित्र स्मृती मी त्यांच्या मनामध्ये जागी केली. याबद्दल त्यांनी वारंवार माझ्याबद्दल आभार प्रकट केले. अशा प्रकारे हा सत्संग झाला आणि मग आम्ही दोघेही बाबांना दंडवत प्रणाम करून परत आलो. विश्वरूपदास बाबाजी म्हणाले, की "बाबा तुमच्यावर अतिशय प्रसन्न आहेत आणि आता तुमचा रस्ता मोकळा झाला. आता तुमच्यासाठी त्यांच्या मनामध्ये अपार भाव निर्माण झाला. आता मी बरोबर असो किंवा नसो, तुम्ही कधीही जरी त्यांच्या दर्शनाला गेलात, तरी त्यांना आता काही असं अवघड वाटणार नाही आणि तुम्हाला त्यांच्या सहवासाचा, सत्संगाचा लाभ घेता येईल." खरोखरी त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये एक इतकी श्रद्धेची जागा झालेली होती तयार, की त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे जातच राहिलो आणि त्यांचे आणि माझा स्नेह हा वाढत गेला. त्यांची कृपा माझ्यावर बरसत राहिली. त्यांचा माझ्याबद्दल प्रेम आणि विश्वास वाढत गेलं आणि इतकं नंतर झालं, की आपल्या भजनातल्या गोपनीय गोष्टीसुद्धा ते आता मला सांगू लागले आणि त्याच्यामुळे माझा खूप फायदा होऊ लागला. अशा ह्या बाबांचा जन्म सन 1911 या साली पूर्व बंगालमधील जैसोर म्हणजे ज्याला जशोहर असं म्हणतात, त्या शहराच्या जवळ एका छोट्याशा गावामध्ये भक्त परिवारामध्ये झाला. त्यांचे आई-वडील निताई गौर यांचे उपासक होते. लहानपणापासूनच त्या मातापित्यांच्या भक्तीचा ह्यांच्यावरती खूप प्रभाव पडला आणि लहानपणीच त्यांनी आपल्या आयुष्यात आपल्याला काय करायचंय ह्याचं ध्येय निर्धारित केलं आणि मग कमानीतून सुटलेला तीर जसा वेगाने आपल्या ध्येयाकडे किंवा आपल्या निशाणाकडे जातो, तसे ते आपल्या साधनेच्या मार्गावरती चालू लागले. इंटरची परीक्षा पास केल्यानंतर त्यांनी घर सोडलं. कलकत्ता येथे जाऊन पाटबाडी येथील प्रसिद्ध संत श्री रामदास महाराजजी यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली आणि त्यांच्या आश्रमामध्ये राहून ते त्यांची सेवा करू लागले आणि साधना करू लागले. काही दिवसानंतर आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेवरून संस्कृत शिकण्यासाठी ते काशी येथे निघून गेले. काशी येथे त्यांनी श्री हरिनामामृत व्याकरण, व्याकरण कौमुदी, श्रीमद भागवत, भक्तिरसामृत सिंधू, उज्ज्वल नीलमणी, षट संदर्भ असे अनेक भक्तिग्रंथ वाचले आणि त्याचा सखोल अभ्यास केला. अध्ययन झाल्यानंतर ते सद्गुरूंच्या आज्ञेवरूनच वृंदावन येथे पुढील साधनेसाठी आले. आपले ज्येष्ठ गुरुभाई गोविंद कुंड येथे राहणारे श्रीमद बाबा रजनीदासजी यांच्याकडून त्यांनी संन्यास वेश ग्रहण केला. मग ते मघेरा ह्या गावामध्ये आले आणि तिथे पंडित खुबीरामजी यांच्या बगीच्यामध्ये एक छोटीशी कुटी बांधून त्याच्यामध्ये राहू लागले. आता तिथल्या एकांतवासामध्ये त्यांचं भजन साधन जोरात चालू झालं. आता त्यांची दिनचर्या कशी होती, त्यांनी कशाप्रकारे साधना केली वगैरे जो कथाभाग आहे, तो आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया. हरी ओम.